जिथं ज्योत पेटवले ना ते आपण आलोय मल्हारगडावरील तळ घरामध्ये. आपण बोरशुनगरच्या चौकामध्ये तुम्ही बघू शकता सर्व मित्रमंडळी आपल्या आवरून चालले आहेत. अनिकेत पण आवरून फेटा बिटा बांधून आलेला आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि हे आहेत कुठले दूध उत्पादक आहे तुम्ही? गाडाला व्हिडिओ बनवायचा रे. आता गाडी आमची झालेली आहे मस्त मध्ये फुल एकदम. गँग सगळे ओके मध्ये रेडी आहेत. हे बारकी येऊ नाही. जय शिवराय. आता जायला आमच्याकडे बघा या 2 गाड्या. ही आपली पहिली गाडी तेव्हा अवधूत चालवते पल्सर आणि ही आपली NS. ओके मध्ये नियोजन होणार आहे आपलं सगळं. आता इथून जाणार आहे आम्ही. आता आम्ही इथून जाणार आहे पेट्रोल टाकायला पंपावर. तिथं पेट्रोल टाकल्यानंतर चला आपण आता जाऊ पंपावर. NS आणि मस्त यांचं फोटोशूट चाललेलं आहे. आरुतिक बघा आरशामध्ये स्वतःचा फेस सेट करतोय. आणि ही गाडी कोण चालवते? अनिकेत कंचे गाडी चालवते मोठी. मिलियन लाईक आणि 2 मिलियन व्ह्यूज केले पाहिजे कारण आपला अनिकेत गाडी चालवणार आहे. महाराज की अरे जय भवानी. अरे हऱ्या मल्हारगडावर आलेलो आहे आणि आमचे पाहुणे तुषार भैया बोकरे जाणार सुपर मार्केटचे मालक हे कांदा कापताना आपल्याला दिसत आहे. आणि दुसरीकडे ऋतिक बाळू मळेकर ते त्यांचा धंदा आहे दुधाचा. आणि मी स्वतः अभय भाऊ माडिक. तुम्हाला तर नाव माहिती असेल सांगायची गरज नाही. मिनी मोनालिसा. संपला विषय. आणि मित्रांनो आता आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे. तर हे बघा पायऱ्या. आता पहाटेचे वाजलेले आहेत 4:12 झालेले आहेत. वरती गेल्यानंतर प्रथम आपल्याला दिसतंय चोर दरवाजा. हा एक मोठा बुरुज. आपण आता चोर दरवाजामध्ये एंट्री करतोय.
आल्यानंतर आपल्याला असे 2 मंदिरं दिसतील. एक आणि दुसरं जे मंदिर आहे ते महादेवांचं मंदिर आहे. आता आपण महादेव मंदिरापाशी जाऊ. तर मंदिरात आल्यानंतर असा गाभारा आहे आपला. शिवलिंगासमोर एक छोटासा नंदी आपला. आपण पलीकडून जी एंट्री केली मगाशी चोर दरवाजा आणि हा महादरवाजा म्हणजे हा मेन दरवाजा आहे. आता महादरवाजातून वरती आल्यानंतर आपण जाणार आहे जिथं ज्योत पेटून आपण नेणार आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जिथं ज्योत पेटवले ना ते राजवाड्याचे अवशेष आहेत. तिथं महाराजांचं स्मारक आहे. असं दगडांमध्ये कोरीव थोडं. तर या बाजूने तळघराचे काय अवशेष आहेत तर आपण पाहूया नक्की तळघर काय. तर मित्रांनो असं एक तळघर आहे. तर आपण थोडंसं खाली जाऊन बघू तळघर नक्की कसं आहे ते. आपण आलोय मल्हारगडावरील तळघरामध्ये. हे बघा तळघर कसं आहे. अजूनही जसंच तसंच राहिलेलं आहे. हे तळघर मल्हारगडावरील. चला बाहेर जाऊ आता. आता आम्ही चाललोय भोरला. आता सासवडच्या अर्ध्यावर आलेलो आहे. तर एवढं भारी वाटते ना की सगळेजण मस्त बाईकवरनं 3 बाईक्स आहेत. एक मोठी गाडी आहे. नाश्ता वगैरे बनवला आम्ही तिथं. आता शुभमनी ज्योत घेतलेली आहे आणि याच्या आधी 3 जणांमध्ये 15 किलोमीटर ज्योत आणली आहे त्यांनी. हा आपला शुभम, तो गोट्या, हा मल्हार, हा मल्हारी, हा आपला अवधूतवर लाईट नाही पडत म्हणून अवधूत एवढा काय क्लिअर दिसणार नाही आपल्याला. तरी अंधारात बघा थोडासा दिसेल तो आपल्याला अवधूत. आता आपण आलेलो आहे सासवड मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ. हे बघा हाय गाईज. आता चेंज केली बाबा की. आपल्या नीलदादांची टीम सगळे मस्त मध्ये जमलेले आहेत. जरा त्यांनी हात दाखवला, त्यांना जवळनं झुंपूर आपण. हे सगळी नीलदादांची टीम आहे. आणि मित्रांनो हा चाय सगळा मागायचा प्लॅन आहे का? तर अंश तुझा हात आहे. अंश
हे अंशदादांचा चाय, हे अंशदादांचं तोंड. तर आता मित्रांनो आम्ही चाललेलो आहे कापूरवरून भोरला. तर ही बघा आमची पुढची गाडी. बोरेश्वर नगरचे तडकते पडकते कार्यकर्ते प्रथमेश दादा बोडके. अरे बोडके यांचं सहर्ष स्वागत बोरनगरीमध्ये. साईदादाने मुलांसाठी ना असं मस्त असं गिफ्ट दिलंय, बिस्किट. बिचारी पोरं पळून पळून काहीच दमले नाहीत. आता मला तर बोलू दे. आणि पोरं पळून पळून अजिबात दमलेलं नाही. दमलाय का तुम्ही सरपंच? तर आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे भोरमध्ये. आणि ही समोर दिसते ती आपल्या भोरमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर हे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि हे आमच्या सोबत होते ते मित्रमंडळी. तर आता मित्रांनो भोरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देऊन झालेली आमची. आणि आता इथून आम्ही जाणार आहे ते बोरेश्वर नगरकडे. तिथं जाऊन ज्योत स्थापन करीन आणि त्याच्यानंतर आजचा हा कार्यक्रम समाप्त होईल. त्या वयात पण दिसेल तुम्हाला मित्रांनो हा उत्साह. बघू शकता आपण गुरुजींचा उत्साह कसा आहे.